वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक कल्प पाहणार आहोत, ज्या कल्पाचं नाव आहे वसंत कुसुमाकर रस. वसंत कुसुमाकर रस हा एक सुवर्णकल्प आहे आणि याचा संदर्भ आहे भारत भैषज रत्नाकर. वसंत कुसुमाकर रस एक खरलीय रसायन कल्प आहे. त्यानंतर याचा संदर्भ आहे भारत भैषज रत्नाकर. तर आपल्याला हा कल्प थेरी एक्झाममध्ये विचारला जातो. थेरी एक्झाममध्ये SAQ साठी हा कल्प विचारला जातात. या कल्पामध्ये घटक द्रव्य अनुपान मात्रा सेवनकाल इत्यादी ह्याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, तो पण थेरी एक्झाममध्ये. आपल्याला जर SAQ मध्ये हा कल्प विचारला तर घटक द्रव्य अनुपान मात्रा सेवनकाल हे सर्व पॉईंट आले पाहिजेत. चला तर मग अशा या वसंत कुसुमाकर रसाचे घटक द्रव्य पाहूयात. हे आपण ट्रिकने कशा लक्षात ठेवायचे ते समोर पाहणार आहोत. यामध्ये सुवर्णभस्म, रजतभस्म, वंगभस्म, नागभस्म, लोहभस्म, अभ्रकभस्म, प्रवालभस्म आणि मुक्ताभस्म एकूण 8 भस्म आहेत. म्हणजेच रसशास्त्राचे द्रव्य आहेत. रसशास्त्राचे द्रव्य किती? एकूण 8 आहेत. आणि याचे भावना द्रव्य गोदुग्ध, वासास्वरस, लाक्षा, शतपत्र, मालती, उदीच्य आणि मृगमध म्हणजेच कस्तुरी हे काय आहेत याचे भावना द्रव्य. चला तर मग आता ट्रिकद्वारे घटक द्रव्य लक्षात कशा ठेवायचे ते. जेव्हा आपल्याला वसंत कुसुमाकर हा कल्प दिला जाईल आणि याचे कंटेंट विचारले जाईल, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर 2 गोष्टी आल्या पाहिजेत. एक वसंत हा मुलगा आहे आणि कुसुम ही काय आहे? मुलगी आहे. या दोघांचं काय आहे? प्रेम आहे. म्हणजेच काय? हे दोघं रिलेशनशिप मध्ये आहेत. परंतु कुसुम जी आहे ती खूप श्रीमंत आहे. कुसुम काय आहे? रिच फॅमिलीशी बिलॉंग करते. आणि वसंत जो आहे तो काय आहे? गरीब आहे. म्हणजेच काय? पुअर आहे. परंतु ह्या दोघांचं प्रेम खरं आहे. मग एके दिवशी हे काय करतात? ठरवतात की आपण काय करायचं? पळून जायचं. पळून जाताना जी आपली कुसुम आहे, ती काय करते? घरामधून सोनं चांदी, त्यानंतर मोती, सोनं चांदी, त्यानंतर काय? मोती प्रवाळ या सर्व काय करते? भारी वस्तू घेऊन येते घरातून पळून जाताना. आणि आपला वसंत काय आहे? तर गरीब आहे. पण वसंत पण काहीतरी घेऊन येतो. तो काय घेऊन येतो? लोह घेऊन येतो, लोखंड घेऊन येतो, त्यानंतर अभ्रक घेऊन येतो आणि नाग आणि वंग घेऊन येतो. या गोष्टी कोण घेऊन येतो? तर वसंत. जेव्हा वसंत कुसुमाकर हा कल्प दिला जाईल त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर वसंत हा एक गरीब मुलगा आला पाहिजे आणि कुसुम ही श्रीमंत मुलगी. या दोघांचं काय आहे? हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. आणि हे दोघं काय करतात? पळून जाताना कुसुम जी आहे ती काय घेऊन येते? सुवर्ण घेऊन येते, चांदी घेऊन येते, मोती घेऊन येते आणि प्रवाळ घेऊन येते. आणि आपला वसंत गरीब आहे, लोखंड घेऊन येतो, अभ्रक, नाग आणि वंग घेऊन येतो. म्हणजेच काय? या सोन्यापासून सुवर्णभस्म, चांदी म्हणजेच काय? रजतभस्म, मोती म्हणजेच काय? मुक्ता भस्म, प्रवाळपासून प्रवाळ भस्म, लोखंडापासून लोह भस्म, अभ्रक भस्म, नाग आणि वंग. आता हे झाले घटक द्रव्य. आता लक्षात ठेवतो आपण भावना द्रव्य. सेम भावना द्रव्याला पण वसंत आणि कुसुम आपल्या डोळ्यासमोर आणायचे. ते दोघं काय केलेत? घरातून पळून गेलेत. काय घेऊन? सोनं, चांदी, मोती, प्रवाळ, लोह, अभ्रक, नाग आणि वंग
हे सर्व घेऊन काय केले, पळून गेलेत. मग ह्या सर्वांच्या जीवावर त्यांचे काय होतात, एकूण 100 दिवसच निघतात. हे सर्व काय होतं, 100 दिवसच पुरतं, म्हणजे 100 दिवसच निघतात. त्या 100 दिवसाच्या नंतर ते काय करतात, आपला उदरनिर्वाह, गोदुग्ध, गाईचं दूध, त्यानंतर केळी, कदली म्हणतो आपण त्याला, केळी, त्यानंतर ऊस, ऊस म्हणजेच काय, इक्षू, हे खाऊन काय करतात, ते 100 दिवस काढतात. या 100 पासून 100 म्हणजेच काय, शतपत्र, 100 शतपत्र, त्यानंतर गोदुग्ध, गाईचं दूध, त्यानंतर कदली म्हणजेच केळी, केळी, इक्षू, इक्षू, इक्षू म्हणजेच काय, ऊस, इक्षू, हे दिवस काय करतात, खाऊन काढतात. परंतु आता 100 दिवस झाल्याच्या नंतर काय होतं, ते खूप दिवस आंघोळ करत नाहीत. खूप दिवस काय करत नाहीत, आंघोळ करत नाहीत. ते बाहेर आंघोळ करत नाहीत. मग त्या काय होतं, त्यांच्या अंगाचा वास येतो. त्यांच्या अंगाचा वास येतो. त्यांचे कपडे काय असतात, कपडे मळून जातात. कपडे मळतात. कपडे काय होतात, मळतात. आणि त्या सर्वांची काय होते, त्यांना लाज वाटते. या सर्वांची काय होते, लाज वाटते. वास येतो यावरून वासा, कपडे मळतात वरून मालती, आणि लाज वाटते, लाज वाटतेवर ल वरून लाक्षा. हे झाले काय याचे भावना द्रव्य. भावना द्रव्य. परत एकदा भावना द्रव्य लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहूया. भावना द्रव्य आपल्याला माहिती आहे, वसंत आणि कुसुम काय करतात, घरामधून पळून जातात, बरोबर आहे. पळून गेल्याच्या नंतर यांनी काय नेलं असतं, सोनं, चांदी, मुक्ता, प्रवाळ, अभ्रक, लोह, नागवंग सर्व घेऊन गेले असतात. परंतु हे किती दिवस पुरतात, 100 दिवसच पुरतात. हे जे घेऊन गेलेले आहे ते किती दिवस पुरतात, 100 दिवस पुरतात. 100 दिवसाच्या नंतर ते दिवस काढण्यासाठी काय करतात, पैसे संपल्याच्या नंतर दूध पितात, ऊस खातात, काय नाही भेटलं तर केळी, म्हणजे काय पैशाची बचत करतात. म्हणजे या 100 दिवस, 100 म्हणजे शतपत्र, दूध, गोदुग्ध, ऊस, इक्षुरस, केळी, कदली स्वरस. मग काय होतं, 100 दिवस झाले असतात. त्यानंतर काय होतं, नंतर काय होतं, ते खूप दिवस आंघोळ करत नाहीत, कारण त्यांचा राहण्याचा ठाव ठिकाणा नसतो. ते काय करत नाहीत, आंघोळ करत नाहीत. म्हणून काय होतं, त्यांच्या काय होतं, अंगाचा वास येतो. काय होतो, अंगाचा वास येतो. त्यानंतर त्यांचे कपडे काय होतात, कपडे मळतात, कपडे मळून जातात. आणि यामुळे त्यांना काय वाटते, लाज वाटते. यामुळे काय होते, त्यांना लाज वाटते. अंगाचा वास, वासा स्वरस, कपडे मळतात म्हणजे मालती स्वरस, लाज वाटतेच्या ल वरून लाक्षा स्वरस. अशा पद्धतीने आपण याचे घटक द्रव्य आणि भावना द्रव्य लक्षात ठेवले. तुम्ही घटक द्रव्य आणि भावना द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी आपण वसंत आणि कुसुमची स्टोरी लक्षात. त्यानंतर याचा प्रयोग मेह, वली, पालित्य, स्मृती, श्रम, सोम, कार्श या व्याधीमध्ये केला जातो. याची मात्रा 125 ते 250 मायक्रोग्रॅम म्हणजेच mg. अनुपान काय आहे, शहद म्हणजेच काय, मधु, गोघृत, दूध. शहद, गोघृत, दूध. रोगानुसार पथ्य अपथ्य रोगानुसार सेवनकाल सकाळी आणि संध्याकाळी, शुभ आणि श्याम. अशा पद्धतीने आपण वसंत कुसुमाकर हा कल्प पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.